की या जी-आर मध्ये काहीच नाही बाबा हो, आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये आणि तुम्ही असं काही करू नका. ॲडव्होकेट योगेश केदार, मराठा समाजासाठी संघर्ष करणारे तुम्ही आहात. मराठ्यांना मिळालं नाही म्हणजे काय तुम्हाला आनंद असा नाहीये. पण कुठेतरी या सगळ्याबद्दलची जी क्लिअरिटी पाहिजे होती ती तुम्हाला दिसत नव्हती. हे आकडे ते सांगतायत का की असंच होणार होतं? नाही, हे बघा विलास सर, आपण नेहमी या आरक्षणाच्या संदर्भानं ज्या वेळेस चर्चा झाली आहे, त्यात मला वाटतं 70% जास्त वेळेला तुम्ही मला या चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि ह्या गेले 2 वर्षापासून घेतलेले का हा आरक्षणाची चळवळ कशी उभी झाली, काय झालं तुम्हाला माहित आहे. आणि आम्ही वनवास कसा भोगलाय तो पार्ट आमच्या व्यक्तिगत जीवनातला नाही. ज्या क्षणाला मनोजदादांनी माझ्या हातात हा जी-आर दिला होता, त्या क्षणाला मी सांगायचा प्रयत्न केला, की मराठवाड्यामधल्या लोकांना हा फायदा होणार नाही. याचं कारण काय आहे? तर मी स्वतः दाखला काढलेला माणूस आहे. मला ती प्रक्रिया सगळी माहिती होती. मी जगाचा पुस्तक वाचलो आणि हे झालं माहित नाही, असं मी सांगणारा माणूस नाही. संविधानाचा अभ्यासक आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला असं शिकवलं गेलंय, की जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर आपण मोठ्यांकडनं ऐकली पाहिजे, मोठ्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराचा आपण आदर करून आपण ते तसं प्रमाणे वागलं पाहिजे. आमची अपेक्षा हीच होती, की मनोजदादांनी आपल्या काही लोकांच्या सोबत चर्चा करावी आणि चर्चा करून त्यानंतर मग आपण निर्णय ठरवू, मिळाले किंवा नाही मिळाले. आज तुम्हाला मी सांगू का, आमच्या पूर्वजांनी म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यात गेलेला आहे. माझे पंजोबा वगैरे पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात होते. आम्ही त्या गावातनं आमचा दाखला निघालेला आहे. मी स्वतः ओबीसी झालेला माणूस. माझ्याकडे अधिकृत प्रमाणपत्र आहे आणि ते प्रमाणपत्र असताना मी ओबीसी असताना सुद्धा माझ्या इतर मराठा बांधवांचा जो काही हक्काने अधिकार आहे तो मिळावा, तो कशा पद्धतीने मिळू शकेल याची थोडीशी क्लॅरिटी आम्हाला होती. मी असेल काही शिवानंद भानुसे साहेब असू द्या, आम्ही मनोज दादाला रविवारी सुद्धा म्हणजे एक 2-3 दिवस आधी आम्ही मनोज दादांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो, की मनोज दादा, आपण जो काही आग्रह आता धरायला लागलोय म्हणजे जी-आर मिळाला त्यावेळेस तरी सावध केलंच, पण 3-4 दिवस आधी आम्ही सावध करत होतो, की मनोज दादा आपण ज्या पद्धतीनं पुढे जायचा विचार करतोय ती पद्धत चुकीची व्हायला. माझ्याकडनं होणार नाही म्हणल्यावर मी शिवानंद भानुसे साहेब बोलले. पुन्हा आम्ही काही लोकांना दुसऱ्यानंच मोठ्या लोकांना घालायचा प्रयत्न केला. पण ठीक आहे. 5-5 मंत्री येऊन 6-6 मंत्री येऊन सांगतायत, मग आपल्याला तिथं विश्वास ठेवावा लागेल ना. 5 दिवस झालते, दादाची तब्येत खराब होत होती. गंगाधर नाना तुमच्याकडे अंतरवलीलाच येत होते सगळेच मंत्री. तुम्ही मला सांगू नका व्यक्तिगत तुमच्याविषयी काय विचार आहेत मनोजदादांचे. तो काही मी जाहीर करायचा आपल्या चळवळीचा विषय नाही. माझा मुद्दा काय आहे, आपल्याला खरं काय आणि खोटं काय समजून घेतलं पाहिजे. आजच्या आकडेवारीने एक दादा मी सांगू का, मराठा जातीचा मला स्वाभिमान आणि अभिमान वाटायला लागला. जे छगनराव भुजबळ साहेब बोलायचे की बघा खोट्या नोंदी काढून हे लोक सगळे आरक्षण घ्यायला लागले, आता ओबीसी आरक्षण संपायला लागलं, ते कुणीतरी दाखवायचे खोटं, असं एकही केलेलं नाही. 2 सप्टेंबरच्या जी-आर नंतर जे आम्ही सांगत होतो, अभ्यासक लोक बबनराव तायवाडे साहेब असतील, ओबीसी लोक हे बीड मध्ये तर बघा ना, भुजबळ उद्या रस्त्यावर यायला लागलेत, एवढं सगळं. मग नाही, हे जर ते काही नाही चुकीचं तर एवढं कसं काय सगळं ओबीसी नेते करतायत? माझं एकदा सबमिशन होत्या, पुन्हा दुसऱ्याला विचारत तुम्हाला बोलतो. चालेल. माझं असं म्हणणं आहे की मराठा जातीनं खोट्या पद्धतीनं लाईन लावून घेतली नाही. आमच्या सारख्या छोट्या मोठ्या अभ्यासकांना, आम्ही फार मोठे विद्वान म्हणा ना, आमच्यावर शब्दावर विश्वास ठेवला मराठा जातीनं आणि त्यांनी प्रक्रियेत जो असेल त्याच लोकांना ऍप्लिकेशन केलेलं आहे. साहेब आम्हाला मिळायला लागला, आता जी-आर मिळाला म्हणून त्यात तुटून पडले सगळे त्या कलेक्टर ऑफिसला किंवा एसडीओ ऑफिसला, असं मराठ्याने केलेलं नाही नाही नाही, ऐका ना, मला थोडासा वेगळा मुद्दा घ्यायचा आहे. आणि डॉक्टर शिवानंद भानुसे सर, मला आजही आठवतं, हा जी-आर मिळाल्याच्या नंतर आपण लगेच चर्चा केली होती. तेव्हाचे तुमचे शब्द सुद्धा मला आठवतात. पण एक चर्चा राज्यभर सुरू झाली. ती चर्चा अशी होती की प्रतिज्ञापत्राच्या आधारे ज्याची नोंद नाही त्याला प्रमाणपत्र मिळू शकेल आणि त्याचा ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशा प्रकारची मांडणी सातत्यानं केली जात होती. केवळ आंदोलनकर्त्यांकडून नाही, तर त्यांच्या जे कायदेशीर त्यांना सल्ला देत होते त्यांच्याकडून सुद्धा. पण तुम्ही त्याला विरोध करत होतात. प्रतिज्ञापत्राच्या नुसार जातीचं प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रक्रिया होती, अडचण काय आली असं तुम्हाला वाटतं? विलासजी, या देशात कुणाला काय वाटतं, कोण काय मागतं, कोण काय मागतं, कोण काय विरोध करतं, यावर हा देश चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो. आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, गेल्या 35 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून, मराठा मोर्चाच्या माध्यमातून सातत्यानं खेडेकर साहेब असतील, आम्ही असेल, सातत्यानं खरं काय आहे ते सांगत आलेलो आहे. राणे समितीनं दिलेलं आरक्षण टिकणार नाही, आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं, ते टिकलं नाही.
त्यानंतर फडणवीसांनी दिलेलं एसीबीसी आरक्षण टिकणार नाही, त्याच दिवशी सांगितलं होतं, ते टिकलं नाही. त्यानंतर अधिसूचना निघाली होती. जरांगे पाटलांना मी वाशीत जाऊन सांगितलं होतं की हे याच्यात काही नाही. ते 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलं. आणि आत्ताच योगेश केदार म्हणाले त्या पद्धतीनं 31 ऑगस्ट रोजी ज्यावेळी अभ्यासक या आणि काहीतरी चर्चा करा असं म्हटल्यानंतर जरांगे पाटलांना, योगेश केदार असेल, मी असेल, श्रीमंत कोकाटे, आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. 1.5 तास आम्ही चर्चा करत होतो. जरांगे पाटील म्हणाले की अशा पद्धतीनं गॅजेटियर लागू करून असा GR काढला जातोय. मी म्हटलं असं गॅजेटियर लागू करून GR काढून कुठले आरक्षण मिळत नसतं, कारण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत ते 2001च्या कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार असतात. आणि त्या पद्धतीनंच ते होत असतं, वेगळं काही होत नसतं. कायद्यापेक्षा GR मोठा असू शकत नाही, त्यामधून काहीच होणार नाही असं 3 दिवस अगोदरच GR निघण्याच्या असं हा. आम्ही सांगितलं होतं. ते मला एका शब्दात म्हणाले, आमचं ठरलंय, GR ड्राफ्ट करून द्या. जसा तुम्ही 7 सप्टेंबर 2023ला मला GR ड्राफ्ट करून दिला होता तसा आता ड्राफ्ट करून द्या. म्हटलं मीच नाही तर खुद्द आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आले आणि त्यांनी GR ड्राफ्ट केला, तर त्यामध्ये होत नसतंय. आणि या पाठीमागे न लागता त्यांना मी अनेक पर्याय त्या दिवशी तिथं असणारे वकील आणि अभ्यासक तर सर ते बोलत होते ना योग्य. अच्छा, तिथं कोण वकील होते मी सांगतो ना. त्यांच्या आशिष गायकवाड पासून मनोजदादांनी ऐका सगळ्या अभ्यासकाला आपल्या दाखवलं तिथं असणाऱ्या. काळकुटे साहेब, तिथे बाकीचे आशिष सर, गायकवाड पासून तेवढं ते सगळे बाकीचे अभ्यासक होते त्यांना दाखवला होता ना सर तिथं. बाकीचे अभ्यासक वकील त्यांना मी- मंडळी होती ते तर बरोबर आहे म्हणले सर. सगळ्यांना मी तिथंच खोडलेलं आहे की याच्यातून काहीही होणार नाही. आदरणीय विलासजींना विचारा की दुसऱ्याच दिवशी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये आशिष गायकवाड सुद्धा होते. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की समजा माझे काका कुणबी आहेत आणि माझ्या काकू मराठा आहेत, तर त्यांच्या शपथपत्रावर काकू कुणबी होतील का किंवा त्यांचे भाऊ कुणबी होतील का? तर अर्थात त्याचं उत्तर नाही असं होतं. मी त्यानंतर आवाहन केलं होतं की पण छत्रपती मनोजदादांनी एकट्याने संभाजीनगर नाही ना जिल्ह्यात, निर्णय घेतला हा भानुशी सर. पण आम्ही सांगत होतो ना, ठीक आहे ना, मनोज दादाला फसवलं गेलं हेच सांगतोय ना आम्ही सुरुवातीपासून, की आजूबाजूच्या भरपूर चंद्रा लोक होते हे चौकडे मला सांगायचं तुम्हाला. बाकीचे अभ्यासक आपलेच होते तिथं एवढंच सांगितलं हो. मला. बाकी काय विखे पाटलांनी, सरकारने मराठा समाजाला फसवलंय. आणि ओबीसीचं जे चाललंय ना सगळं, हे फक्त राजकारण चाललंय की मराठा समाजाला खूप काही मिळालंय, आम्ही आता मिळू देणार नाही, आम्ही त्यांचे मशी आहोत असं सांगितलेलं आहे. डॉक्टर विलासजी, मी हा साहेब, मुद्दा डॉक्टर साहेब, सांगत होतो. तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला. मी त्याच मुद्द्यावर चाललो होतो. बबनरावजी, ठीक आहे, तुम्ही ओबीसी आहात, ओबीसी नेत्यांबद्दल तुम्ही बोलाल नाही बोलाल मला माहीत नाही, पण खरं सांगा, या मुद्द्यावरून राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत का नाही आहेत? लोकांना भीती घालून म्हणा, लोकांना खोटं सांगून, संभ्रम निर्माण करून, दोन्ही बाजूनी राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत की नाही? खरं खरं मला जरा सांगा. ओबीसी नेते सुद्धा ज्या प्रकारची मांडणी करत होते, आपण ओबीसी नेत्यांना पण प्रश्न विचारणार होतो. खरं तर लक्ष्मण हाकेंनी मला शब्द दिला होता मी येतो म्हणून. कसं काय आलं नाही माहीत नाही. मी सातत्यानं फोन करतोय त्यांना. ऐकत असतील तर या लक्ष्मण हाकेजी, तुम्ही जे राज्यभर जाऊन गावागावात जाऊन सांगताय, आकडे का वेगळे सांगतायत त्याच्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे. बबनरावजी. विलासजी, आज तुम्ही चांगला प्रश्न या ठिकाणी केला की आपण जो प्रश्न विचारला त्या विषयावर यापूर्वी सुद्धा मी अनेकदा भाष्य केलेलं आहे की 2 तारखेचा GR चं वाचन करताना 2000चा अधिनियम, 2012चे नियम, 2024मध्ये त्याच्यामध्ये झालेली सुधारणा, ह्या सर्वांना संदर्भांकित करून तो वाचून त्याच्यानुसार GR वाचायला पाहिजे. आम्ही 2 तारखेला GR निघाल्यानंतर ह्या सर्वाचं वाचन केल्यावरती या निष्कर्षावरती आलेलो आहोत. आणि म्हणून मी 3 तारखेपासून सातत्याने म्हणतो आहे, आजच नाही म्हणत आहे मी, की या GRमध्ये नवीन काहीच नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, जे आजच्या या मला मिळालेल्या आकड्यावरून सिद्ध झालेले आहे. शिवानंद भानुसे सुद्धा आता बोलले, आमचे प्राध्यापक, त्यांनी ते सुद्धा तेच आहे की याच्याकरता संविधानाचा अभ्यास लागतो, कायद्याचा अभ्यास लागतो, GR कसा वाचावा याचा अभ्यास लागतो. आणि म्हणून यापूर्वी सुद्धा मी वारंवार बोललेलो आहो की जे स्वतःला समाजाचे नेते समजतात, ज्यांनी समाजाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलेलं आहे, त्यांनी समाजाच्याला चुकीचा मेसेज देऊन समाजाची दिशाभूल करू नये, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये आणि चुकीचा संदेश देऊन हा गैरप्रकार 2 समाजामध्ये जो मतभेद किंवा
हे करण्याचा प्रयत्न होतो तो केंद्र करू नये. मी माझ्या भूमिकेवर पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत ठाम आहे, काल पण होतो, आज पण आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील, जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसत नाही. आपल्याला आठवत असेल मागच्या 2 वर्षापूर्वीसुद्धा केदार साहेब आहे, भानुसे साहेब आहे, जेव्हा 58 लाखाचा पूर्ण बोंबाबोंब या महाराष्ट्रामध्ये होत होती, तेव्हा मी एकमेव माणूस असा होतो की जो म्हणत होतो की 58 लाखाचा आकडा हा चुकीचा आहे. याच्यातल्या 99% लोकांकडे आधीचीच प्रमाणपत्र आहेत. जे काही नव्याने सापडली असतील त्या लोकांचं नशीब आहे, कारण अजूनही आमच्या ओबीसी समाजामध्ये जेवढ्या 400 जाती येतात त्या जातीपैकी अनेक मंडळी अशी आहे की जी खरं ओबीसी आहे, परंतु त्यांना ती प्रमाणपत्र मिळत नाही, 67च्या पूर्वीचा पुरावा मिळत नाही आणि म्हणून त्यांना प्रमाणपत्र आणि त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. मान्य संदीप शिंदे साहेबांच्या समितीमुळे जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्यांनी ऑथेंटिक केलेले आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारे 45,000 नोंदी मराठवाड्यामध्ये सापडल्या. त्यांचे कागदपत्र त्यांनी मिळवून दिले, त्या लोकांना प्रमाणपत्र मिळून राहिलेले आहे. त्याला कोणी खोटी प्रमाणपत्र म्हणू शकत नाही, कारण प्रचलित नियम जो आहे तो आजही असाच आहे की ज्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो म्हणतो आम्ही ओरिजिनल ओबीसीच आहोत, मराठ्याची फक्त नोंद आमच्याकडे नोंद नाहीये, आम्ही पण ओबीसीच आहोत, नोंद नाहीये. त्या पद्धतीप्रमाणेच हे प्रमाणपत्र निर्गमित होत आहे. आज जे 73 अर्ज प्राप्त झालेले आहे यामध्ये त्या 45,000मध्ये काही नोंदी असतील किंवा पूर्वीच्या काळामधून ज्यांच्या वडिलाकडे, आजोबाकडे प्रमाणपत्र आहे असे लोकांचे सुद्धा अर्ज असू शकतात. म्हणून कुठल्याही नेत्यांनी समाजाची दिशाभूल करू नये ही माझी आग्रहाची विनंती. ठीक आहे. खरं तर मी पुन्हा आठवण करून देतो की लक्ष्मण हाके या चर्चेमध्ये येणार होते. त्यांनी शब्द दिला होता, त्यांच्यासाठी अनेक प्रश्न आपल्याकडे होते. जसे आता मी गंगाधररावांना विचारतो नाही तर गंगाधररावांना वाटायचं की मला एकट्यालाच कसे काय प्रश्न विचारतायत. तसं नाही आहे, त्यांनी आले नाहीत ते. आपण काय पुढच्या डिबेटमध्ये तेव्हा विचारू. पण तुमच्याकडून जो दावा केला जात होता, आता बबनरावांनी सांगितलं 58 लाख नोंदी या आंदोलनाच्या नंतर मिळाल्या, हा दावा केला जात होता तो पण खोटा आहे असं यांचं म्हणणं आहे. योगेश विलास भाऊ, हा, जे दावा करत होतो आम्ही किंवा मनोज दादा करत होते ते सरकार येऊन सांगत होतं, सरकारचे मंत्री सांगत होते, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणत होते किंवा बाकी सरकारच्या यंत्रणा त्या सांगत होत्या 58 लाख आकडा आहे. मग त्यांनी कितीतरी वेळेस मनोजदादांनी सांगितलं त्या नोंदी ग्रामपंचायतला लावा, आता सुद्धा म्हणलेत, प्रत्येक वेळी सांगितलं त्यांची यादी आमच्याकडे द्या, परंतु सरकारनं काही दिलं नाही. फक्त सांगायचे शिंदे समिती सुरू झाली आणि आम्ही 58 लाख नोंदी शोधल्या. मग त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं त्या पूर्वी सुरुवातीपासूनच्या आहे. परंतु आंदोलक म्हणून मनोजदादा भांडत होते, लढत होते, लोकशाही मार्गातला आंदोलन लढत होते. पण सरकारनं जर त्यांची तत्कालीन सरकारनं दिशाभूल केली असेल तर ते सरकारचं अपयश आहे, ते मनोजदादाचं किंवा मराठा समाजाचं अपयश आम्ही मानत नाही. कारण आंदोलक हा सरकारकडे मागणारा असतो, जे द्यायचं किंवा जे काही निर्णय घ्यायचे अधिकार सरकारकडे असतात. बडे सर, नाही, नेतृत्वाची हीच तर आहे. तुमच्या मागे एवढा कोट्यवधी समाज आहे, तो उभा होता, त्या समाजाला तुमच्याकडनं तुमच्या शब्दावर आहे ना हो. तुम्ही म्हणालात उभा राहायला, तुम्ही म्हणलात बसा, उपोषण केलं, उपोषण सगळं केलं ना समाजानं. समाजाची दिशाभूल होते ना या सगळ्यामध्ये, असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, दिशाभूल होते, परंतु ती दिशाभूल मनोजदादांनी केली असं मी मानत नाही. कारण आंदोलक आहेत ते आणि मराठा समाज उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. कोणी केली तो मुद्दा नाहीये, दिशाभूल झाली की नाही याच्याबद्दल बोलतोय आपण. 58 लाख नोंदी जर त्या सुरुवातीपासूनच्या असतील आणि आताच्या जर म्हणून सरकारनं केला असेल तर नक्की आमची दिशाभूल झाली, फसवणूक झाली, याच्या पुढे जाऊन म्हणेल मी. आणि हे सरकारनं केलंय, तत्कालीन सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलंय, तिथं येणाऱ्या मंत्र्यांनी आमची दिशाभूल केली, हे आम्हाला आता कबूल करावं लागेल. पण एक जबाबदार मंत्री, जबाबदार अधिकारी जर हे असं खोटं बोलत असतील, आंदोलकांची फसवणूक करत असतील, मराठा समाज एवढ्या संख्येने त्यांची फसवणूक करत असतील, तर सर्वसामान्य माणसाचं